नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या एका अशा महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर भारताचा नकाशा कसा तयार होतो आणि गरज पडल्यास तो कसा बदलला जाऊ शकतो हे ठरवतो. हो, आपण बोलतोय कलम 1 ते 4 बद्दल. हे काही फक्त कायदेशीर नियम नाहीत, तर ते भारताची अखंडता आणि लवचिकता या दोन्हींचा पाया आहेत. चला तर मग हा प्रवास सुरू करू. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी भारत म्हणजे नक्की काय, त्याची घटनात्मक ओळख काय आहे, मग त्याच्या भूभागाची व्याप्ती काय आहे, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे आपल्या संसदेला देशाचा नकाशा बदलण्याचा अधिकार कसा मिळतो. असं समजा की आपण भारताचा आराखडा आणि तो बदलण्याची साधनपेटी दोन्ही एकत्रच तपासणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या थांबावर येऊया. भारताची मूलभूत ओळख. कोणताही देश समजून घेण्याआधी तो स्वतःबद्दल काय सांगतो, स्वतःला कसं परिभाषित करतो हे पाहणं महत्त्वाचं असतं. आणि आपल्या राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात ही ओळख अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. राज्यघटनेचं पहिलंच कलम म्हणतं, भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल. आता इथं राज्यांचा संघ हे शब्द खूप खूप महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ काय होतो? बघा, भारत म्हणजे काही अमेरिकेसारखा देश नाही जिथे राज्य एकत्र आली आणि त्यांनी मिळून एक करार केला. नाही, भारत हा एक अविभाज्य एकसंध देश आहे. ह्याला सोप्या भाषेत समजायचं झालं तर असं समजा की भारत एक पक्की भिंत आहे आणि सगळी राज्य म्हणजे त्यातल्या विटा. आता कोणती वीट स्वतःच्या मर्जीने भिंतीतून बाहेर पडू शकते का? नाही ना, बरोबर. आणि याचमुळे भारताच्या एकेला एक भक्कम कायदेशीर आधार मिळतो. ठीक आहे, तर भारत हा एक राज्यांचा संघ आहे हे आपण पाहिलं. पण या संघात नक्की कोणकोणते भूभाग येतात, त्याची अधिकृत यादी काय आहे? कलम 1 आपल्याला नेमकं हेच सांगतं. तर भारताच्या राज्यक्षेत्रात प्रामुख्याने 3 प्रकारचे भूभाग येतात. 1 आपली सगळी राज्य, 2 थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली असलेले केंद्रशासित प्रदेश, आणि 3 ही एक जबरदस्त दूरदृष्टी असलेली तरतूद आहे. भविष्यात भारत जो कोणता प्रदेश मिळवेल तो आपोआप भारताचा भाग बनेल. विचार करा, घटनाकारांनी भारताच्या भविष्यातील विस्ताराची शक्यता तेव्हाच लक्षात घेतली होती. आत्तापर्यंत आपण भारताचा स्थिर आराखडा पाहिला. आता आपण त्या साधनपेटीकडे वळूया जी आपल्या राज्यघटनेला एक जिवंत आणि गतिशील दस्तऐवज बनवते. आणि ही साधनपेटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संसदेला दिलेला देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा अधिकार. कलम 2 आणि 3 यातला फरक एकदम सोपा आहे. असं समजा, कलम 2 म्हणजे काय, तर घरात नवीन पाहुणा येतो ना तसं, म्हणजे बाहेरचा एखादा प्रदेश भारतात सामील करून घेणं. आणि कलम 3 ते म्हणजे घरातल्या घरात फर्निचरची किंवा खोल्यांची अदलाबदल करण्यासारखं, म्हणजे आपल्याच देशातल्या राज्यांच्या सीमा बदलायच्या, त्यांचं क्षेत्रफळ कमी जास्त करायचं किंवा अगदी नाव बदलायचं. सोपं आहे ना? एक बाहेरून आत येण्यासाठी आणि दुसरा आतल्या आत बदलांसाठी. आता इथे एक थेट प्रश्न उभा राहतो. संसदेला खरंच इतके अधिकार आहेत का की ते कोणत्याही राज्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याच्या सीमा, क्षेत्र किंवा नावात बदल करू शकतात? आणि ह्याचं उत्तर आहे होय, संसदेला हे अधिकार आहेत. आणि ह्याच कारणामुळे भारताला अविनाशी संघराज्यातील विनाशी राज्यांचा देश असंही म्हटलं जातं. म्हणजे काय? तर देश म्हणून भारत अविनाशी आहे, तो तोडला जाऊ शकत नाही. पण देशाच्या आत असलेली राज्य मात्र विनाशी आहेत, कारण संसद त्यांचा नकाशा बदलू शकते. कलम 3 संसदेला प्रचंड अधिकार देतं. विचार करा, संसद एखाद्या राज्यातून नवीन राज्य तयार करू शकते, 2 राज्यांना एकत्र करू शकते, राज्याचं क्षेत्रफळ वाढवू किंवा कमी करू शकते, सीमा बदलू शकते, आणि एवढंच नाही तर राज्याचं नाव सुद्धा बदलू शकते. यावरून संसदेच्या अधिकारांची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येतं. बरं, इतके मोठे बदल करण्याची प्रक्रिया नक्की असते कशी? ती खूप सोपी आहे की खूप अवघड? कलम 4 आपल्याला या प्रक्रियेबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतं, जी या संपूर्ण प्रक्रियेला एक विशेष दर्जा देते. गंमत अशी आहे की जेव्हा संसद कलम 2 किंवा 3 अंतर्गत एखादा कायदा करते, तेव्हा तो कायदा आपोआप राज्यघटनेच्या 2 महत्त्वाच्या याद्यांमध्ये म्हणजे शेड्यूल्समध्ये बदल करतो. पहिलं म्हणजे फर्स्ट शेड्यूल, ज्यात सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आहेत, आणि दुसरं म्हणजे फोर्थ शेड्यूल, ज्यात प्रत्येक राज्याला राज्यसभेत किती जागा मिळतील हे ठरवलेलं आहे. म्हणजे एकाच कायद्याने नकाशाही बदलतो आणि त्यासोबत येणारे प्रशासकीय बदलही आपोआप होऊन जातात. आता इथे खरा कळीचा मुद्दा येतो. देशाचा नकाशा बदलणं हा इतका मोठा निर्णय आहे, मग त्यासाठी कलम 368 अंतर्गत येणाऱ्या किचकट घटनादुरुस्ती प्रक्रियेची गरज लागते का? म्हणजे ज्यासाठी संसदेत विशेष बहुमताची आवश्यकता असते? आणि याचं उत्तर आपल्याला थेट राज्यघटनेतच मिळतं.
कलम 4 अगदी स्पष्ट शब्दांत सांगतं की असे बदल कलम 368च्या अंतर्गत येणारी घटनादुरुस्ती समजली जाणार नाही. आता याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? याचा अर्थ हा की हे कायदे पास करण्यासाठी संसदेत स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 2/3 सदस्यांच्या मतांची गरज नाहीये. हे कायदे साध्या बहुमताने म्हणजे हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% जास्त मतांनी मंजूर होऊ शकतात. आणि याचमुळे राज्यांची पुनर्रचना करण्याची संपूर्ण प्रक्रिया कितीतरी सोपी आणि लवचिक चला आता आपण जे काही पाहिलं त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. आपण भारताची व्याख्या पाहिली, त्याच्या भूभागाची व्याप्ती पाहिली आणि संसद त्याचा नकाशा कसा बदलू शकते हेही पाहिलं. पण या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय आणि याचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर भारताचा आराखडा म्हणजे त्याचा ब्ल्यूप्रिंट हा अविनाशी आहे. तो एक अखंड संघ आहे. पण तो बदलण्याची साधनपेटी म्हणजेच टूल बॉक्स म्हणजे कलम 2, 3 आणि 4 हे संसदेला मोठी लवचिकता देतात. संसद नवीन राज्य जोडू शकते, अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये बदल करू शकते आणि हे सगळं साध्या बहुमताने करू शकते. या सगळ्या कायदेशीर तरतुदींचा आपल्यासाठी, या देशासाठी काय अर्थ आहे? हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं महत्त्व आहे एका सुंदर संतुलनात. एका बाजूला आहे देशाची अखंडता, जी कधीही मोडली जाऊ शकत नाही, तर दुसऱ्या बाजूला आहे लवचिकता, जी बदलत्या काळानुसार प्रादेशिक गरजा आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. याच तरतुदींमुळे भाषा, संस्कृती किंवा प्रशासकीय सोयीनुसार उत्तराखंड, झारखंड आणि अगदी तेलंगणासारखी नवीन राज्य निर्माण करणं शक्य झालं. आणि जाता जाता एक विचार, केंद्राला राज्यांच्या सीमा बदलण्याचा इतका मोठा अधिकार देणं आणि त्याचवेळी देशाची एकता टिकवून ठेवणं, या दोन्ही गोष्टींमधलं नाजूक संतुलन आपली राज्यघटना नेमकं कसं साधते यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.